तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा होणार आहे ट्रॅव्हल ब्लॉग. आम्ही चाललो होतो आता. पहाटेचे वाजले 3 वाजले. तुम्ही पाहू शकता 3 वाजून 9 मिनिटं झाले पहाटेचे. तर इकडं आपली मम्मी बसली माग इथं, आणि तो भाऊ आहे. आपले सगळे तसंच चाललोय आता. हा, आणि हा पुढे काय पुढे गँगस्टर आहे म्हटलं. फायनली आपण आलो होतो राजूरच्या पुढे. तर तुम्ही पाहू शकता आपण घाटात राजूरच्या आहे. मागे आहे बाबा. राजूरच्या, हा नाही नाही, अकोल्याच्या पुढे. आणि मी आता आपल्या आता आत्या दुःख भावासोबत चाललोय. आता दुःख चाललं आहे. आता इथं दुःख चालू झालंय. आता आम्ही एक्सपेक्ट करतोय, आम्ही ज्या पाऊस लोकेशनला चाललोय त्या लोकेशनला लवकर पोहोचू आणि लवकरच आपला ट्रॅक चालू करूया. आणि पुढं आपल्या 2 गाड्या चालल्या. तर बेकार आहे. लाईट रिफ्लेक्ट मारते चष्मे तो. आणि प्लॅटिनाचा जीव खाळला होता आता राजूर मध्ये. आपलं डेस्टिनेशन अजून 30 एक किलोमीटर आहे पुढं. फायनली आता सगळे आपले गँगस्टर तयार झाले. भैया इकडे बघ, भैया इकडे बघ, भैया इकडे बघ ना. त्याची टोप आहे बघा. आणि तिकडे 3 पुढे गँगस्टर बसले. आणि फॉग तुम्ही पाहू शकता. अंधुक अंधुक आहे सगळं इकडं. आलाय बुलेट येऊन शाकपणा करीत. आता आम्हाला लागणार 200चं पेट्रोल आणि याला लागणार 700-800चं पेट्रोल. कारण तर मित्रांनो, आपण पोहोचलो फायनली आपल्या डेस्टिनेशनवर. आणि इकडे पाहू शकता आपण आता वड्यातून चाललोय. इकडे वडा आहे. आणि इकडे पाहू शकता तुम्ही महाराष्ट्रात सगळ्यात 1 नंबरचं लार्जेस्ट पीक ओळखलं जाणार कळसुबाई. आपण इथं आलोय कळसुबाईला. फायनली गाईज आपण ट्रॅक चालू केला होता. इकडे आपली सगळी गाडी मागे चालली. आणि आमच्या सुरुवातीलाच हवा टाईट आहे फुल सगळ्यांची. नाही नाही, थांबायचं नाही. सनसेट नाही. आणि ही आपली मम्मी. हे जी जस्ट नंबर. फायनली आपला पहिला टप्पा पण पूर्ण झालेला नाही. सगळे थकले, सगळ्यांची हवा टाईट आहे. कसं आहे ट्रॅक? तू येईल ना, तू येईल ना रक्षाबंधन? हा येईल रक्षाबंधनला आत्ताच्या, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि आता यांचं चाललंय काही नाही थांबा. हे ते भावा उतरायला आले, बघू शकता. बघू शकता धुकं आहे इथं. आणि 5-5 मिनिटाला थकू राहिले सगळे. आणि हे बघू शकता आपल्या मोठ्या भावाने नवीन दुकान चालू केलंय, तन्मय लाईट्स म्हणून. आणि श्याम मेकॅनिक्स. फायनली आपला पहिला टप्पा पार झाला होता. आणि 7 किलोमीटरचा ट्रॅक आहे असं दाखवतोय गुगल मॅप. बघितलंय तर आपण 1,000 किलोमीटर चढलोय. एखादा म्हणजे 1.5-2 किलोमीटर चढलो असेल. आणि इथं आपण थांबलो, त्याच्यामुळे दम जरा जिरलाय आपला. तर परत एकदा नव्याने सुरुवात केली चढायला. आणि धुकं तुम्ही पाहू शकता इकडं फुल धुकं आहे. आणि इथं बसलो तर आपण. फायनली आपण शिडीपर्यंत पोहोचलोय. आपण चाललोय आता वर. आणि इथं फुल थ्रिल आहे नाही का. आणि पाय सटकू राहिले याच्यावर. बापरे.
बाबा चला पिशवी द्या का माझ्याकडे बाबा. चला हळूहळू हाय मी तुमच्या मागे नाही पडून देत. बाबा काय होते वर चाललोय ते खाली फिरत चालू नको. किती वय बाबा तुमचं डोळे हा? वय किती वय आहे. तर मग चला ना मग काय अडचण आहे. नको नको हे बाबा ताप झाला. बाबा घाबरले फुल. बाबा आले होते निम्म्यापर्यंत. बाबा आता एवढं एवढं सीड आहे. बोट सरकू राहिले खालून सोल आहे पुमाची आणि फुल दुख आहे. बघू शकतो मी कास पठारला पण अशी फुलं असते. यावेळी पिवळे ती निळे याला काय म्हणते माहित नाही. आणि मम्मी तर तुम्ही इथे पाहू शकता आपण वर आलेलो आहे. आणि इथे तुम्ही कचरा बघू शकता. जर तुम्ही जाताय ना ट्रेकला तर कचरा टाकत नका जाऊ. जेवढा सोबत आणला आहे ॲटलिस्ट तेवढा तरी सोबत घेऊन जा. हा सगळा वरतून वाहून आलेला कचरा आहे. फायनली आपण दुसऱ्या टप्प्यावर पोहोचलो होतो जो की या सिड्यांचा होता. खाली तुम्ही व्हिडिओमध्ये दिसेलच 3 लिहिलाच आहे फक्त एवढा ह्याचा. आणि बाकी तो काच नाही ते बघू शकतो व्हिडिओत. आपण तिथं थांबल्यानंतर तेव्हा हे थांबत थांबत आले हे गाबडे. आणि तेव्हा थांबत येते आणि दोघं तुम्ही बघू शकता. फायनली आपण तिसऱ्या टप्प्यावर पोहोचलो होतो. आणि हालत बरी आता कारण की रेस्ट केला आपण अर्धा तास. कारण की वर जाऊन आउटपुट नाही सूर्य दिसणारच नाही. कारण की तुम्ही पाहू शकता हे दुःख आहे त्याच्यामुळं. आणि कळसुबाईला कोणाला आत्ता या सीझनमध्ये यायचं असेल तर नक्की या. काही विषय नाही दाखवतोय रेन पण पाऊस अजिबात नाही. आपण एकदम मोकळ्यात आलोय. इकडे DP वगैरे लाईट 5G रेंज इथं जिओला पण एअरटेलला पण. एअरटेलला नाही माहिती जिओची माहिती. बाकी ते चौघांची हालत लाईट आहे ते परत मागं सोडून आलोय आपण त्यांना पुढं. आपण पोहोचलो होतो लास्ट टॉकाला. मी इकडून फाऊल वाटेने आलोय. मेन रोड ट्रॅक वर लास्ट तिकडं तिकडे सूर्य आहे. फायनली काही जो व्ह्यू आपल्याला बघायचा होता आपण आता सीड्यांवरच आहे. इकडे 10 सीडी आणि आपण आता वर जाणार कळसो आहे. पण व्ह्यू जो दिसतोय ना असला खतरनाक व्ह्यू दिसतोय. कॅमेरा जास्तीच नाही करू शकत. तिकडे बघू शकता पण वाव. आणि इकडून तू गप्पा बेकार. फायनली जे लास्ट सीड आहे त्या लास्टच्या 15-20 स्टेप्स आहे रीच केल्यानंतर आपण जातोय सुबाईचं दर्शन घ्यायला. आणि इकडून पण सीड आहे पण फील घ्यायचा होता म्हणून इकडून आलो. बाकी गर्दी लई आज. आणि व्ह्यू एवढा क्लास व्ह्यू आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण 1600 मीटर हाईटला आहे तरी पण एवढा कचरा केलेला आहे मंदिराच्या जवळ. हाच कचरा खाली वाहून जातो नाही का.
तर फायनली गाईज आपण दर्शन करून आता चाललोय खाली. इकडून पण शिड्या खतरनाकच म्हणजे इकडे जरा कंडिशन बरी. आणि हे बघ, आता दगड तुटायला लागलेत. आता दगड बघ. आणि बाकी इकडे धुकच जास्त आहे. व्ह्यू येतोय 1-2 सेकंदासाठी. वारं फुल जोरात आहे. खतरनाक. इथं पण पाहायचं. तर गाईस आपण आलो होतो बॅक साइड. इकडून रेलिंग आहे, मधून तिकडून आलो होतो. इकडे पाहू शकता तुम्ही फुलं पिवळे आणि याला काय म्हणते काय माहिती. कळसूबाईंना औषधीत आलो होतो पण काही सापडलं नाही. तर आबा मागं चाललोय कारण की एकटं येणं रिस्की. घरची विचारायची, फोन नाही लागत इथं. आता आपण परत रिटर्न चाललोय. आणि काही काही लोक असते जे अशी क्रिया. फायनली आता आपण आलोय खाली. दर्शन वगैरे आपलं सगळं झालं होतं. आपण ते कळसुबाईचं नाव बघायला गेलो होतो पण तिथं काय धुकं होतं. जास्तच धुकं वाढले आता पाहू शकता तुम्ही. त्याच्यामुळं काही येता नाही आला. आता सगळे परतीच्या प्रवासाकडे निघाले. या छोट्याच्या खेकड्याला पाहून आपलं मन भरलं होतं. त्याच्यामुळं आपण आता हा व्ह्यू एन्जॉय करत बसलो होतो आपण जेवायला एका दुकानात. फायनली आपले जेवण झाले होते. इकडं हे खाऊ बोलल्यावर ना निघायचं आपल्याला. पण आता आलो होतो, तुम्ही व्ह्यू चेक करू शकता. आता बाई टक पळू राहिले असे इकडं. आणि आपण परत जिथं थ्रिल आहे सगळ्यात जास्त तसं सिड्यानं आलोय बेकारमध्ये. आणि तिकडं तुम्ही बघू शकता धरण, जे की आपण वरून बघितलं होतं. आणि वातावरण एकदम क्वालिटी झालं आता. पण आता वर जायची कॅपॅसिटी संपली डायरेक्ट. बस. तो भाई लोग हम अभी नीचे आ चुके हैं. अभी आधे से ज़्यादा ट्रिक बाकी है. तो करके गांड मार रहे अपनी, तो करके जाएंगे फिर घर. क्या है अभी देखते. चलो बाय बाय. तर तुम्ही इथं बघू शकता. या पाय आपण इथून आलोय इथून. आणि इकडून येऊ राहिले अजून. आणि येते का जण पुढे गेले. याची शेती करेल काय करेल रे. रस्ता दिसतो. फायनली आपला ट्रॅक हा कंप्लीट झाला होता कळसुबाईचा. त्याचा एक्सपिरियन्स मी सांगू शकत नाही कॅमेऱ्यात. तुम्ही नक्की जा नाही का. तुम्हाला जर टाईम भेटला कधी सुट्ट्या वगैरे असल्या एवढ्यात जाऊन या. आणि इथं पाहू शकता आपण म्हणजे जिथून आपण पहिल्यांदा ट्रॅक चालू केला होता तो वडा आहे. ज्याचं सगळं पाणी ते अभयारण्यातून येत आहे. आणि फायनली गाईज कधी न विसरणारा क्षण आणि कधी न विसरणार ते आयुष्याचे 15 ते 30 सेकंद. असा हा कळसुबाईचा प्रवास इथं संपला होता. आणि आपण आता कळसुबाईपासून चाललो आहे आता. फायनली गाईज आपण कळसुबाईचा ट्रेक कंप्लीट करून आता आपण आलो होतो भंडारदरा. आणि तुम्ही बघू शकता ही प्रवरा नदी झाडांच्या मध्ये दिसते तुम्हाला जर तुम्ही बारकाईने ब्लॉग बघितला तर. आणि तुम्ही बघू शकता भंडारदरा आता फुल भरलेलं आहे. फायनली आपण भंडारा एक्सप्लोर करून आता आपण चाललो होतो बॅकवॉटर्सला. भंडारा बॅकवॉटर्सला. आणि इथून पण आपल्याला कळसुबाई दिसतंय. तुम्ही आता व्ह्यू एन्जॉय करा.
She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots at the corner cafe with a notebook and a grin. She's chasing skies I've never named while I stay in my lane. But something in the way she moves keeps pulling at my chain. Oh, traveler, त्यानंतर फायनली आपण आलो you carry रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिराला. हे मंदिर 1200 वर्ष जुनं आहे आणि मी याची माहिती म्हणजे त्यांनी तिथं म्हणजे बोर्ड दिले ते लावलेलं आहे, ते तुम्ही पॉज करून पाहू शकता. आणि हे बाकीचं मंदिराची जी शिल्पकला आहे ती बघू शकता. today. I may never get the chance to walk beside your wandering इथे down. तुम्ही बघू शकता मंदिरावरून आपल्याला दिसतोय हा रतनगड आहे. तर आपण नेक्स्ट प्लॅन तोच करतोय की आपण रतनगडला जावं. She hums a tune I've never heard in languages I can't speak. She writes down cities तर on मित्रांनो तुम्ही मी लावलेले जे मंदिराचे फोटो आहे ते जर बघितले असेल तर त्याच्यात खालच्याच पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे ही जी 12 दिसते आपल्याला याला पुष्करणी नावाने ओळखतात. जे की त्याच्या ज्या कोणारे दिसते आपल्याला त्याच्यात 1 गणपती आणि 11 नारायणाचे अवतार असं म्हटलं जातं. आणि त्या काळात ही एक आंघोळीचं पात्र म्हणून यूज केलं जायचं. carry the sun in your stride, leaving behind. तुम्ही जर कधी भंडारदऱ्याला आले तर 1 दिवस मुक्कामी नक्की या, कारण की भंडारदरा बॅकवॉटर्स हा 1 दिवसात एक्सप्लोर होणारा नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता पावसाळ्यात तुम्ही जर आले तर प्रत्येक ठिकाणी वॉटरफॉल्स दिसतील तुम्हाला. नेकलेस वॉटरफॉल, प्रवारा वॉटरफॉल असे वेगवेगळे वॉटरफॉल आहे. म्हणजे Maybe next year in Madrid. फायनली आपण इथं आलो होतो लवाळवाडी येथे, जे की इंस्टाग्रामवर सगळ्यात फेमस झालेलं ठिकाण आहे. आणि ते पण आपण पाहू शकतो मधून जर आलो आपण तिथंच तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही लवाळवाडी क्रिकेट ग्राउंड म्हणून सर्च करा, कारण की तिथंच क्रिकेट ग्राउंड आहे आतमध्ये. Is your open gate, and I just stood afraid of fate. If I don't take that step today, you'll vanish with the train, and I'll never see your smile again. तर फायनली मित्रांनो आपण पोचलो तो घरी. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग कळसुबाईचा ते कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय. आता कशाची माहीत शिकता नाही. बाय बाय.